जेव्हा म्हणजे सुरुवातीला तुम्ही आमदार असतानाच मला तुमचं पिक्चर आठवतं आणि तेव्हा मी कायम बघायचो की तुमच्याकडे असं ना फाईलचा गठ्ठा कायम म्हणजे अधिवेशनाला जाताना अशा भरपूर कागद घेऊन तुम्ही आतमध्ये जायचात बाहेर यायचा. तर मला असं खूपदा वाटतं की तुम्ही जर मुख्यमंत्रीपद किंवा हे राजकारण आणि या याच्यात आला नसतात तर अकॅडमिक क्षेत्रात जाण्याची काही तयारी कारण अभ्यास इतका बारीक करत नाहीत राजकारणी सहसा. मला खरं म्हणजे मला वकील व्हायचं होतं. म्हणजे वकील आहेच मी, पण मला प्रॅक्टिस करायची होती, सुप्रीम कोर्टापर्यंत प्रॅक्टिस करायची होती, मला बारेट लॉ करायचं होतं. ते शक्य झालं नाही. आता जनतेची वकिली मी करतोय, पण हा मला पहिलेपासून कुठल्याही विषयाच्या खोलात जाण्याचा एक माझी सवय आहे. म्हणजे आपण बघितलं असेल की अगदी पहिल्या टर्ममध्ये देखील मी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस सभागृहामध्ये 8-8, 10-10 पुस्तकं रेफर करायचो. कायद्यांवर बोलत असताना आपण जर ज्यावेळेस वॅटचा कायदा आला होता त्याच्यावरचं माझं भाषण जर आपण बघितलं असेल किंवा या ठिकाणी जो काही फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बिल आलं त्याच्यावरचं माझं भाषण आपण बघितलं असेल, तर या प्रत्येक भाषणाच्या वेळी 8-8, 10-10 पुस्तकं रेफर करून मी त्यातले दाखले देत नेहमी बोलायचो. त्याच्यामुळे एक प्रकारे इन्फॉर्म बोललं पाहिजे, वरवर न बोलता सुधारणात्मक आपल्याला काय करता येईल याच्यावर माझा भर असायचा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझ्या पहिल्या स्टर्ममध्ये मला राष्ट्रकुल संसदीय मंडळाने उत्तम संसदपटूचा पुरस्कार देखील दिला. आणि माझ्या पहिल्या स्टर्ममध्ये जे राज्यातले मंत्री होते किंवा मुख्यमंत्री होते हे जरी मला भाषणाला तेव्हा कमी वेळ मिळायचा, मी नवीन सदस्य होतो, तरी देखील आवर्जून उपस्थित राहायचे आणि माझ्या भाषणाला ते किंमत द्यायचे. कारण त्यांनाही माहिती होतं की मी पॉलिटिकल बोलत नाही, मी विचारपूर्वक बोलतो. बरोबर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.